तर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ होतीये। नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे आणि सध्या 40.5 इतकी फुटांपर्यंतची पाणी पातळी पोहोचली आहे। सकाळपासूनच पावसाचं प्रमाण हे कमी आहे। जिल्ह्यातील 79 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। राधानगरीच्या 3 दरवाजातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र पंचगंगेचं पाणी हे संथ गतीनं वाढतंय आणि ते पात्राबाहेर आलेलं आहे। अनेक ठिकाणी पसरलेलं पाहायला मिळतंय। हिरवीगार शेती ही या पाण्यानं अक्षरशः व्यापून टाकलेली आहे आणि त्यामुळेच अनेक भागातील शेती पिकं ही सडण्याची भीती आहे। तर ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली आहेत आणि त्यामुळे कशा पद्धतीनं ही पंचगंगा विस्तारली आहे, पातळी बाहेर आलेली आहे पात्राच्या, ते पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं। विशाल, काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच जर पाहायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातला सगळ्यात ज्या नदीवर लक्ष असतं ते म्हणजे पंचगंगा नदी। आणि या पंचगंगा नदीने सध्या इशारा पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। सध्या पंचगंगा नदी 40.5 फुटांवर आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये एक धाकधूक जी आहे ती कायम असल्याचं पाहायला मिळते। मात्र जर पाहायचं झालं तर धोका पातळी जी आहे ती 43 फुटांवर आहे आणि जर 43 फूट जर का ओलांडली तर मात्र कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होत असते। मात्र त्यापूर्वीच प्रशासनानं सतर्क होत काही नागरिकांना स्थलांतर होण्याचं आवाहन जे आहे ते सकाळपासून करण्यात येत आहे। काही नागरिकांचं स्थलांतर देखील झालेलं आहे। जवळपास राधानगरी धरणातून जो पाण्याचा विसर्ग सुरू होता त्यामुळे या नद्यांची पाणी पातळी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। सध्या राधानगरी धरणाच्या 3 दरवाजामधून पाणी विसर्ग जो आहे तो चालूच आहे। त्यामुळं कुठेतरी अजूनही जी चिंता आहे ती कोल्हापूरकरांमध्ये अशाच पद्धतीचं पाहायला मिळते। मात्र जर परिस्थिती पाहिजे झाली तर संपूर्ण जिल्ह्याभरात राधानगरी, गगनबावडा आणि शाहूवाडी या 3 तालुक्यामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जो आहे तो झाल्याची नोंद आज झालेली आहे। सकाळपासून थोडीफार पावसाची उघडीप जी आहे ती पाहायला मिळाली, मात्र रिमझिम जी आहे ती सुरूच असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळं आज दिवसभरात पावसाचं प्रमाण जे आहे ते कुठेतरी कमी असलं तरी धरणातून होणारा पाणी विसर्ग जो आहे तो कुठेतरी कमी झाला तर संभाव्य पूर परिस्थिती जी आहे ते कुठेतरी संकट जे आहे ते टळू शकेल। सध्या संपूर्ण जिल्ह्याभरातला नुकसानीचा आढावा सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध होतोय। जवळपास आजच्या सकाळच्या आकडेवारीनुसार जवळपास 32 लाखांचं नुकसान झाल्याची नोंद जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नक्कीच। आणि यावरती अर्थातच उपाययोजना या कराव्या लागणार आहेत सरकारला येत्या काळात। तुर्तास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी।